नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर। आज मी आपल्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत हे मराठीमध्ये घेऊन आलेली आहे आणि मला जितक्या सोप्या शब्दामध्ये हे समजवता येईल आणि ह्याचं सारही सांगता येईल त्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। स्वामी चरणी एकच प्रार्थना, स्वामी माझ्या जिभेवरती सरस्वती नांदू दे आणि तुमचा सारामृत जे आहे ते माझ्याकडनं ही भक्ती घडू दे, ही सेवा घडू दे, हीच तुमच्या चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ। अध्याय 8। श्री स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा। म्हणजे जय जयाजी सुखधामाचा अर्थ आहे स्वर्ग आणि परब्रह्म। जय जय भक्तजन विश्राम, जे भक्तांचा आधार आहेत। अनंत वेशा अनंता, जे नाना रूपात अवतार घेतात। तुझ्याच कृपेने निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित्र। मी माझ्या छोट्याशा बुद्धीने अल्प पद्धतीने वर्णत आहे स्वामी चरित्र। पुढे कथा सुरस अत्यंत, पुढे जी कथा आहे ती खूपच सुरस आहे, म्हणजे खूपच सुंदर आहे। वदविता तू दयाळ, तुमच्याकडनंच तुम्हीच ही माझ्याकडनं वधवून घ्याल। मागील अध्यायांच्या अंती विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती, मागील जो अध्याय होता त्याच्यामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती येती। गेला जो अध्याय होता त्याच्यामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी जे होते त्यांना स्वामींनी चमत्कार दाखवला, ते चरित्र वर्णिले, तेच चरित्र वर्णलं म्हणजे सांगितलं। अक्कलकोटी वास केला, जन लावले भजनाला। मग विष्णुदास जे बुवा होते ते अक्कलकोटासच राहिले आणि ते लोकांमध्ये भजन करू लागले। आनंद होत असे सकला वैकुंठ सम नगरी, ते सगळ्यांनाच त्या भजनांमुळे खूपच आनंद होत असत आणि अक्कलकोट जणू वैकुंठच झाला। राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दप्तदार, राजे जे निजाम राजा होते त्यांच्या पदरी दप्तदार। राजे राय बहादर शंकरराव नामक, शंकरराव म्हणून एक दप्तदार होते निजामशहाच्या दरबारामध्ये। 6 लक्षांची जहागीर त्याप्रती, सकल सुखे अनुकूल असती। 6 लाख इतकी त्यांच्याकडे जहागिरी होती आणि ते सगळ्या सुखांनी संपन्न होते। विपुल संपत्ती संतती काही कमीत असेना, त्यांच्याकडे खूप संपत्ती पण होती आणि संतती म्हणजे मुलंही होती आणि त्यांना काहीच कमी नव्हतं। परिपूर्व कर्म अगाध तया लागला ब्रह्मसंबंध, पण पूर्वकर्मामुळे त्यांना ब्रह्मराक्षस तया लागला। ब्रह्मराक्षस म्हणजे त्यांच्या मागे ब्रह्मराक्षस लागला। उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी, खूप सारे उपाय केले तरी सुद्धा ती बाधा त्यांच्याकडनं सुटत नव्हती। समंदा बाधा म्हणून चैन पडे रात्रंदिवस, ती बाधा इतकी होती की त्याच्यामुळे त्यांना रात्रंदिवस त्रास होत होता। गेले शरीर सुकून गोड न लागे अन्न पाणी, शरीर त्यांचं खूपच सुकून गेलं, त्यांना ना पाणी ना अन्न काहीच गोड लागत नव्हतं। ना आवडे भोग विलास, ना त्यांना कुठल्याही भोगामध्ये सुद्धा आनंद होत होता। सुख उपभोग कैंच्या त्यास, त्यांना कुठलाही सुख उपभोग घेता येत नव्हता। निद्रा न यायची रात्रंदिवस चिंतातले पोळले, त्यांच्या डोळ्यावरची जी झोप होती ती चिंतेमुळे सगळी जळून गेली। केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतस परणे, कितीतरी अनुष्ठाने केले ब्राह्मणांनी पण तरी सुद्धा ते बाधा दूर करू शकले नाही। बहुसाल दिली दाने आरोग्य व्हावे म्हणून, त्यांनी खूप वर्ष दाने सुद्धा दिली म्हणजे दान सुद्धा केलं लोकांना, तरी सुद्धा त्यांच्या आरोग्यामध्ये काही सुधारणा होत नव्हती। विटले संसार सौख्यासी त्रासले या भवयात्रेसी, ते संसाराच्या सौख्याला एकदम विटून गेले म्हणजे कंटाळून गेले आणि ही जी यात्रा आहे ती त्यांना खूपच कठीण वाटत होती।
कृष्णवर्ण आला शरीरासी. कृष्णवर्ण म्हणजे त्यांचा रंग काळा पडू लागला. रात्रंदिन चैन नसे, त्यांना रात्रंदिवस चैनच नव्हता. विधीने लेख भाळी लिहिला. विधीने म्हणजे परमेश्वराने त्याच्या भाळी म्हणजे त्याच्या कपाळावर लेख लिहिलेला आहे. तो न चुके कोणाला, तो कोणाला चुकलेला नाही. तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की प्रत्येक प्राणी मात्राला आपल्याला जे भोग असतात लिहिलेले आपल्या कपाळावर ते त्यांना भोगावेच लागतात. कोणालागी जावे शरण, मजवरी कृपा करेल कोण. त्याच्या मनामध्ये सारखा प्रश्न येत होता की ही माझी जी बाधा आहे ती कोण दूर करेल आणि माझ्यावर कोण कृपा करेल. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मला या व्याधीपासून दूर करेल असा कोण समर्थ आहे. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. मग त्याने एक विचार केला की एक क्षेत्र आहे गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. तेथे जाऊन मी दत्तांची सेवा रात्रंदिवस करेन. ऐसा विचार करून तत्काळ आले त्या स्थानी. असा विचार करून ते त्या स्थानी आले. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. तत्काळ आले त्या स्थानी, स्वतः बैसले अनुष्ठानी. ते लगेचच गाणगापुरास आले आणि स्वतः अनुष्ठान करू लागले. व्याधी दूर व्हावया, त्यांची जी काही बाधा होती ती दूर होण्यासाठी ते गाणगापुरास आले आणि दत्तांची सेवा करू लागले आणि अनुष्ठाने करू लागले. सेवा केली बहु असं, ऐसे लोटले 3 मास. त्यांनी खूप सेवा केली 3 महिन्यापर्यंत. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला. एक दिवशी रात्री जेव्हा ते झोपलेले होते तेव्हा त्यांना दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा. तुम्ही अक्कलकोटाला जावा आणि तिकडे स्वामींची सेवा करा. यतिवचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. यती म्हणजे स्वामी, स्वामींच्या वचनी तुम्ही भाव धरावा म्हणजे त्यांची भक्ती करावी म्हणजे तुमची व्याधी दूर होईल. शंकररावांची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती. शंकररावांना स्वामींबद्दल काही माहिती पण नव्हतं आणि त्यांचे स्वामींच्या चरणी त्यांची काही भक्ती सुद्धा नव्हती. म्हणूनही दृष्टांतावरती गाणगापूर न सोडिले. म्हणून त्यांना दृष्टांत जरी आला तरी सुद्धा त्यांनी गाणगापूर सोडलंच नव्हतं. ते तेथेच राहिले. आणखीन अनुष्ठाने आरंभले. ते तिकडेच राहिले आणि आणखीन अनुष्ठान करू लागले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावेत वा. परत त्यांना तेच स्वप्न पडलं की तुम्ही अक्कलकोटास जावा. हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारूनी शेवटी. हे जाणूनी हित गोष्टी मानसी विचारूनी शेवटी. ते परत विचार करू लागले की हे परत परत मला स्वप्न का पडत आहे. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. मग ते लगेचच अक्कलकोटास गेले आपल्या पत्नीसहित, आपल्या पत्नीला घेऊन. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. अक्कलकोटामध्ये शंकररावांनी प्रवेश केला. तो देखील जन समस्त प्रेमळ भक्त स्वामींचे. मग त्यांनी तिथे बघितलं की इथले सगळेच लोक स्वामींचे भक्त आहेत. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे. स्वामींचं हे नामस्मरण करतात आणि स्वामींचं चरित्राचं कीर्तन सुद्धा करतात. पूजन स्वामी चरणांचे आणि स्वामींच्या चरणांची पूजाही करतात. आराध्य दैवत स्वामीच, त्यांचे आराध्य दैवत सुद्धा स्वामीच आहेत. तया नगरीच्या नरनादी कामधंदा करिता घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. तिथल्या नगरातली जे लोक होते ते कामधंदा करत करत सुद्धा एकमेकांबरोबर स्वामी चरित्राबद्दल विचारणा करायचे आणि स्वामी चरित्राबद्दलच ते बोलत होते. कित्येक प्रातः स्नाने करुनी, पूजाद्रव्य घेऊन अर्पावया समर्थ चरणी. प्रात स्नाने म्हणजे सकाळी लवकर उठून आंघोळ करून पूजाचं सगळं द्रव्य घेऊन ते स्वामींच्या चरणी अर्पण करण्यासाठी जायचे. जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान. मराठी जी भाषा आहे ती एक उद्यानच आहे जणू. पद्म कुसुमे निवडून. पद्मकुसुमे म्हणजे कमळाचं जे पुष्प आहे त्याच्यासारखं. शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजिती. शंकर आणि विष्णू हे दोघे जण सुद्धा स्वामींचे चरण पूजतात. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सन्मंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. हा जो अध्याय आहे ह्याचा सारांश आहे की
निजामशहा जे होते त्यांच्या जहागिरीमध्ये एक व्यक्ती काम करत होते ज्यांचं नाव होतं शंकरराव. त्यांच्याकडे सगळं काही होतं, सगळ्या सुखसंपत्ती आणि आरोग्य, त्यांना संततीसुद्धा म्हणजे मुलंसुद्धा होती, सगळं काही भरभराट होता. पण त्यांची जे पूर्वकर्म आहे त्याच्यामुळे त्यांच्या मागे एक ब्राह्मण राक्षस जे होता त्याची बाधा लागली आणि त्याच्यामधून ते बरेच होत नव्हते. त्यांनी खूप सारे प्रयत्न केले, खूप सारी अनुष्ठानेसुद्धा केली, तरीसुद्धा ते बरेच होत नव्हते. मग त्यांना कुणीतरी सांगितलं आणि ते गाणगापुरास गेले आणि दत्तसेवास लागले. तिथे त्यांनी 3 महिने राहून दत्तसेवा केली, पण तरीसुद्धा त्यांच्या तब्येतीमध्ये काहीच सुधार होत नव्हता. मग त्यांना स्वप्न आलं की स्वप्नामध्ये त्यांना सांगितलं की अक्कलकोटाला जाऊन तुम्ही स्वामींची भक्ती करा. पण ते स्वामींना ओळखतच नव्हते, स्वामींबद्दल त्यांना काही माहितीच नव्हतं, म्हणून त्यांनी त्या स्वप्नाकडे दुर्लक्ष केलं. पण परत त्यांना तसंच स्वप्न जे होतं ते परत पडलं. त्याच्यामुळे ते आपल्या पत्नीसह अक्कलकोटास आले आणि अक्कलकोटास आल्यावर त्यांनी बघितलं की इथली जी लोकं आहेत ती स्वामी भक्तीमध्ये किती लीन आहेत, किती प्रेमाने स्वामींची सेवा करतात, नामस्मरण करतात, स्वामींचं चरित्र म्हणतात, कीर्तने करतात. ते सगळं बघून तो खूपच हरवून गेला. लोक कामधंदा जरी करत असली तरीसुद्धा स्वामींची भक्तीमध्ये कुठेही कमी होत नाही. आणि ही महाराष्ट्र जी भाषा आहे, मराठी भाषा जी आहे ती उद्यानासारखी आहे हे समजून ते आता ह्याच्या पुढील जे आहे ते पुढच्या अध्यायात असेल. हे या अध्यायाचं सारांश होतं. अष्टमोध्याय गोडः श्री स्वामी चरण विंदापर्णमस्तु इति स्वामीचरित्र सारामृते अष्टमोध्यायः श्रीरस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.